झाली साडी सिलेक्ट? हो, ही बघ, ही साडी सिलेक्ट केली. छान आहे. मी सुद्धा अशीच साडी शोधत होते. हीच साडी हवी आहे मला. यू आर लेट मावशी. दुसरी साडी बघ तू. नाही नको, मी दुसरं काहीतरी बघेन. अगं मायाताई, तसे तू ऑनलाइन ड्रेस ऑर्डर केलेच असतील ना? हो, एनिवेज वेळ झालंय माझं. निघूया. वेदा, हेच घेऊयात ना? हो आई. वेदाचे बाबा, मी ही साडी निवडली आहे. कशी आहे? छान आहे. चॉईस चांगली तुझी. आवडली नाही साडी? हो, खूप छान साड्या आहेत तुमच्याकडे. आता दर महिन्याला एक साडी फिक्स आहे माझी. ओके, एक काम करा राजेश, या सगळ्या साड्या पॅक करा. हो नक्की सर. माझ्या 6 साड्या आहेत. मी सांगून ठेवलंय यांना. हा, यांच्या 6 साड्या सुद्धा पॅक करायला विसरू नका. सांगितलंय. हे वहिनी, जी लिस्ट केली होती ना आपण, त्याप्रमाणे सगळं सामान आलेलं आहे. हे सगळं करायचं? हो, अगं रात्रीतून होऊन जाईल सगळा फराळ. हा, होईल होईल होईल. नर्मदा, अगं गंमत केली मी 4 बायका बोलवल्यात मदतीसाठी. हे बरं केलं. आईसाहेब, अहो बाहेरून कोणाला बोलवायची काय गरज आहे? फराळाची खरी चव ही घरी केलेल्या फराळातच असते. नाही म्हणजे त्या बायकांच्या हाताला असेल चव, पण शेवटी घरचं ते घरचं ना. अगं मीरा, त्या बायका उत्तम करतात फराळ. सवय असते त्यांना. आईसाहेब, सवयीचं असणं आणि प्रेमाने करणं यात फरक आहे ना. प्रेमाने करणं महत्वाचं. मीरा, इतकी वर्ष त्या बायका येत आहेत आपल्याकडे, आजपर्यंत तरी त्यांची कधी चव बिघडली नाहीये. किती खोटं बोलते नर्मदा आत्या. मीरा, अगं मी असेपर्यंत कधीच कुठलीच बाई आली नाही आपल्याकडे फराळासाठी. काहीही बोलतायत. हा, आणि तसंही मायासारखी बाई आहेच की आपल्याकडे. ती करेल फराळासाठी मदत. तिला झुंप. आईसाहेब, दरवर्षी येत असतील बायका, पण यावेळेस नका बोलवू त्यांना. आम्ही करून घेऊ फराळ. आणि नर्मदा आत्या, तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्ही आराम करा यावर्षी. ए बाई, माझ्या आरामासाठी नाही म्हटलं मी हे. हो, तसंही आत्यांना सगळा फराळ येतो. मायाताई, नर्मदा आत्यांना आवडत असेल, पण यावर्षी नर्मदा आत्यांना आराम करू देत.
आपण करूयात ना फराळ. म्हणजे सुनीताताई, मी आणि तू. चालेल? हे मस्त आहे. हा चालेल, का नाही. अरे मला वाटलं एव्हाना फराळ तयार झाला असेल, तुम्ही तर गप्पाच मारत बसलात. अरे नाही, त्याची तयारी सुरू आहे. मीरा, यावर्षी पहिल्यांदाच तुझी बहीणही तुझ्या सोबत आहे. तुझ्या बाबांनाही बोलवून घे दिवाळीला इकडेच. त्यानिमित्ताने ते 4 दिवस मुलींबरोबर राहतील, त्यांनाही बरं वाटेल. मदनचा फोन. शिवनाथ विषयी काहीतरी असेल. मी आलेच. काय ग मीरा, बोलवशील ना बाबांना? हा बोल मदन, काम झालं? नाही हो मॅडम, 2 दिवस झाले मी स्मशानात बसून आहे. पण तुम्ही सांगितलेला तसा वेळसर माणूस काही दिसलेला नाही अजून. मदन, तो तिथेच असतो, तो नीट बघितलं नसशील. अहो इथं शिवण्यातच काय, पण साधं मयत सुद्धा आलेलं नाही 2 दिवसात. हो मॅडम, जाऊ दे सोडून द्या, मी येतो परत. स्वतःचं डोकं चालवू नकोस. तुला यायला सांगितलंय मी. सॉरी मॅडम, सॉरी. ऐक मदन, अगदी 2 दिवस काय, तिकडे महिनाभर थांबावं लागलं तरी चालेल, पण त्या शिवनाथला मारल्याशिवाय तू इकडे यायचं नाहीयेस. तू जर का त्याला जिवंत सोडलंस तर ती मीरा त्याला या घरात घेऊन येईल आणि तुला सांगितलं तेवढंच कर. काम अपुरं सोडून तू जर का इकडे आलास तर त्या स्मशानात तुलाच जिवंत चालेल मी, कळलं? मला जाळून टाकणार तुम्ही? चालेल मॅडम, तुम्ही सांगाल तसं करतो. जाता आणि नीट लक्ष ठेव.